सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार बंधू भगिनींनो, मी वृषाली भक्तिसागर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं अतिशय मनापासून स्वागत करत आहे। रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण अशा कुठल्या छोट्या छोट्या गोष्टी केल्या पाहिजेत, काहीही विशेष कष्ट न घेता, काहीही विशेष सायास न करता, ज्यामुळे त्या केल्यामुळे आपल्या रुटीनमध्ये काही दिवसांनी का असेना आपल्याला चांगले अनुकूल सकारात्मक बदल अनुभवायला मिळतील, हे आपण पाहत आहोत। एक छोटीशीच गोष्ट आहे, त्याला तुम्ही तोडगा म्हणा, काहीही म्हणा। तोडगा म्हणजे काय? खरं तर आपले मानवी प्रयत्न केल्यानंतर एखादी समस्या आहे आणि त्या समस्येवर आपण मानवी प्रयत्न आपण खूप केलेले आहेत, परंतु तरी सुद्धा त्या समस्येवर तोडगा निघालेला नाहीये, म्हणजे त्याचं निरसन झालेलं नाहीये। मग अशा वेळेस आपण जेव्हा काही असा धर्माने सांगितलेला, शास्त्राने सांगितलेला उपाय हा जेव्हा करून पाहतो, कशाच्या सहाय्याने? वनस्पतींच्या सहाय्याने, रंगांच्या सहाय्याने, फुलांच्या सहाय्याने आणि मंत्रांच्या सहाय्याने हे जेव्हा आपण करतो तर तेव्हा त्याला तोडगा असं म्हणतात। आणि हे तोडगे आपल्या प्रयत्नांना योग्य अशी दिशा हे देत असतात। एखादं मूल जेव्हा एखादं तान्हं मूल जेव्हा आई त्या मुलाला बाहेरून घेऊन येते, फिरवून आणते आणि घरी आल्यानंतर ते मूल सारखं रडायला लागतं, मग आई त्याला पाणी देते, दूध देते, खायला देते, परंतु कशामध्येही त्याचं मन रमत नाही। सगळं काही करून पाहते, त्याला थोपवून पाहते, परंतु ते मूल सतत रडत राहतं, त्याचं डोळे चोळत राहतं। तिन्ही सांजेच्या वेळेला तर खूप छोट्या मुलांच्या आईंनी हे अनुभव घेतलेले असतील की कुठून बाहेरून आल्यानंतर तिन्ही सांजेच्या वेळेला ही लहान मुलं ही जास्त रडतात। आपण त्याला किरकिर करणं असं म्हणतो की मुलं किरकिर करतात। मग अशा वेळेस आपण सगळं करतो, मग आपण घाबरून डॉक्टरकडे जातो। डॉक्टर सुद्धा त्याला काही औषधं देतात। औषधं दिल्यानंतर त्याला तात्पुरतं त्या मुलाला बरं सुद्धा वाटतं, त्या बाळाला, परंतु झोपेतून उठल्यानंतर पुन्हा त्याचं तेच सुरू होतं। औषधांच्या ग्लानीमुळे थोडंसं त्याला बरंही वाटत असेल, परंतु पुन्हा उठल्यानंतर ते मूल रडायला लागतं। हा घरामध्ये चाललेला सगळा प्रकार त्या घरातली एक वयस्कर आजी ही पाहत असते आणि त्या आजीला हे लक्षात येतं की आता प्रयत्न घरातल्यांचे सगळे झालेले आहेत आणि तरी सुद्धा बाळ रडणं या समस्येवरचं काहीही समाधान निघालेलं नाही। तेव्हा ती तिच्या अनुभवांचा वापर करून मीठ मोहऱ्या घेते किंवा आपला मिरच्या घेते आणि त्या बाळावरून उतरवते, किंवा आईला तिचा पदर उतरवायला सांगते बाळावरून, त्या बाळाची दृष्ट काढायला सांगते। असं केल्यानंतर थोड्या वेळानंतर त्या बाळाला बरं वाटायला लागतं। खरं तर डॉक्टरकडे जाऊन आल्यानंतर आणि सगळे उपाय करून आल्यानंतर आपल्याला हे तोडगे करायचे असतात। आपल्या प्रयत्नांना योग्य असं फळ देण्याचं काम हे तोडगे करत असतात। सगळे प्रयत्न सोडून हे तोडगे करायचे नाहीयेत। अगोदर आपले प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना एक चांगली सकारात्मक दिशा देण्यासाठी आपल्याला एक दैवी उपासना म्हणून या तोडग्यांकडे पाहायचं आहे। तर असाच एक छोटासा तोडगा म्हणा किंवा एक छोटंसं दैनंदिन करावयाचं एक उपासना म्हणा, उपाय म्हणा। एका पेल्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्यात थोडीशी चिमूटभर साखर टाकायची आहे आणि त्या पाण्याकडे पाहत आपल्याला 7 वेळेस ओम चिमी चिमी स्वाहा हा मंत्र म्हणावयाचा आहे। हा मंत्र म्हणल्यानंतर ते पाणी आपल्याला प्यायचं आहे। हे मंत्रोक्त पाणी पिल्यानंतर त्याचे अनुकूल परिणाम हे काही दिवसांनी आपल्याला दिसतात। कुठल्याही तोडग्याचा उपाय हा लगेच तूप खाल्लं की रूप आलं असं कधीच होत नाही, त्याला एक विशिष्ट कालावधी हा जावा लागतो। आता हा विशिष्ट कालावधी जात असताना सुद्धा आपलं मन आणि आपले कर्म कशा आहेत हे सुद्धा खूप महत्वाचं असतं। आपलं मन निर्मळ पाहिजे, आपलं मन शुद्ध पाहिजे, आपल्याकडून कुणालाही त्रास होता कामा नये, आपण आपल्या कर्तव्यामध्ये कर्तव्यपरायण असलं पाहिजे। हे सगळं जर आपण करत असू, आपण सात्विक भाव जपला पाहिजे, परमेश्वराप्रती आपली कृतज्ञता भाव पाहिजे, हे सगळं जर असेल आणि हे सगळं सांभाळून आपण हे छोटे छोटे दैनंदिन उपासना तोडगे करत असू, तर कुठं आपल्याला
त्याचं फळ मिळायला काही दिवसानंतर सुरुवात होते. मन कलुषित असेल, आपण असंख्य पापं करत असू, आपल्या हातून अनेक चुकीच्या गोष्टी घडत असतील आणि तेव्हा आपण जर काही करत असू उपासना किंवा तोडगे आणि मग आपल्याला असं वाटत असेल की आपण खूप दिवसांपासून हे करतोय तरी सुद्धा आपल्याला यश मिळत नाहीये, फळ मिळत नाहीये, तर तेव्हा बंधू भगिनींनो थोडंसं स्वतःच्या आतमध्ये डोकावून पाहण्याची गरज आहे. स्वतःच्या आत अगोदर डोकावून पहा, कारण देव सुद्धा निर्मळ मनांना, शुद्ध अंतःकरणांनाच मदत करतो. तो तोपर्यंत तुम्हाला फळ द्यायचं थांबतो जोपर्यंत तुम्ही तावून सुलाखून जात नाही त्या अग्नीमधून. एखादं संकट आलेलं आहे आणि आपण उपासना सुरू केली की 4 दिवसामध्ये 8 दिवसामध्येच आपल्याला असं वाटतं की का बरं मी तर 8 दिवसांपासून हे करतोय किंवा करते, महिन्यापासून करते, 6 महिन्यांपासून करते, मग तरी का बरं मला याचं फळ मिळत नाहीये. तर नाही बंधू भगिनींनो, आपले अनेक वर्षांपासून, अनेक जन्मांपासून आपलं मन, आपला आत्मा हा कशा कशा कर्मांमध्ये गुंतलेला आहे आपल्याला माहिती नाही. आणि एखाद्या संकट समयी त्याला जाणीव झालेली आहे की आपण आता चांगल्या कर्माकडे वळलं पाहिजे. तर ही जाणीव होणं ही खरं तर खूप महत्त्वाची गोष्ट आहे. परंतु जाणीव झाल्यानंतर सुद्धा आपलं शरीर, आपलं मन, आपलं अंतःकरण त्या जाणीवेनुसार वागतं की नाही, तसं आचरण करतं की नाही, हे सुद्धा तो परमेश्वर पाहत असतो. आपल्या संयमाची सुद्धा तो परीक्षा घेत असतो. त्यामुळे अगोदर स्वतःमध्ये आपण बदल घडवायला हवा आणि आपल्या स्वतःत बदल घडवल्यानंतर हळूहळू ही उपासना सुद्धा तुम्हाला फलदायी ठरते. तर मी तुम्हाला हे सांगत होते की पाण्यामध्ये साखर टाकायची आणि ओम चिमी चिमी स्वाहा हा 7 वेळेस आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. आणि याचे परिणाम काही काळानंतर आपल्याला असे दिसतील की आपले जे गुपित शत्रू आहेत किंवा आपले विचार न पटणारे जी लोक आहेत, त्या लोकांचे आपल्याबद्दलची मतं ही हळूहळू अनुकूल व्हायला लागतात. त्यांना आपलं म्हणणं, आपले विचार हे पटायला लागतात. हे सगळं करत असताना आपण कुणाचंही नुकसान करायचं नाहीये. आपल्याला कुणाचंही वाईट भावना आपल्याला कुणाची ठेवायची नाहीये. आपलं जर कोणी वाईट चिंतत असेल, आपल्या पाठीमागे जर काही गोष्टी चुकीच्या होत असतील आपल्याबद्दल, तर ती वैरभावना, ती आपल्याबद्दलची जी काही तुम्ही गुपित शत्रू आहेत असं म्हणू शकता, ते आपल्या समोर येतील. ते जरी समोर आपल्या आली नाही तरी त्यांच्या कारवाया, गुपित कारवाया ह्या नक्कीच ह्या अशा गोष्टींनी उघडकीस येतील. आणि मग हळूहळू त्यांना सुद्धा त्यांच्या मनामध्ये काहीतरी बदल घडायला लागतील. तुमच्याशी त्यांना मैत्रीचा हात पुढे करावा असा वाटेल. तुम्ही हा उपाय नक्की करून पहा. छोटासाच उपाय आहे हा. त्यानंतर घरून ऑफिसमध्ये जात असताना सुद्धा तो जो कालावधी असतो 10 मिनिटाचा, 15 मिनिटाचा जो काही आहे, त्या कालावधीमध्ये सुद्धा जर तुम्ही ओम चिमी चिमी स्वाहा ह्या मंत्राचा नामोच्चार केला 7 वेळेस किंवा जास्तीत जास्त कितीही करू शकता, परंतु कमीत कमी 7 वेळेस तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे आणि 1 ग्लास पाणी प्यायचं आहे. या उपायामुळे सुद्धा ऑफिसमध्ये जे तुमचे हितशत्रू असतील, जे तुमचे दबा धरून बसलेले असतील, समोर त्यांच्या चेहऱ्यावर हास्य असेल परंतु आतमध्ये मनामध्ये मात्र तुमच्याबद्दलच्या भावना ह्या काहीशा तितक्याशा चांगल्या नसतील, तर ते सुद्धा त्यांच्या मनामध्ये सुद्धा विचार परिवर्तन व्हायला सुरुवात होईल. विचार परिवर्तन म्हणजे इथे काही जादू घडणार नाहीये, तर तुम्ही या मंत्रोक्त पाण्याच्या सेवनामुळे तुमच्यामध्ये कुठेतरी एक तेज निर्माण होतं, तुमच्या वाणीमध्ये तेज निर्माण होतं, तुमच्या विचारांमध्ये तेज निर्माण होतं आणि हे विचारांमधलं तेज, हे अंतःकरणातलं तेज आपसुकच समोरच्यापर्यंत पोहोचतंच. त्याच्यासाठी काही वेगळे प्रयत्न करण्याची गरज भासत नाही. आणि मग आपलं म्हणणं हे समोरच्याला पटलं की मग ती व्यक्ती आपली शत्रू न राहता, आपल्याबद्दल वैरभावना न ठेवता ती आपल्याशी मैत्रीचे 2 हात पुढे करायला तयार होते. आणि इथेच आपल्या ह्या मंत्राचं जे आहे ते फलित आहे. त्यामुळे ओम चिमी चिमी स्वाहा या मंत्राचा दिवसभरातून जसं जसं तुम्हाला शक्य आहे तसा तसा उच्चार हा मनातल्या मनात करत राहा. आपली कुलदैवता आहे, आपले गुरु आहेत, त्यांच्या सुद्धा जे मंत्र आहेत त्या सुद्धा मंत्रांचा सतत अंतःकरणामध्ये नामस्मरण केलं तर ते सुद्धा खूप उत्तम आहे.
त्यामुळे मनामध्ये एक शुद्धता येते, पवित्रता येते आणि ती पवित्रता, ती शुद्धता आपसूक तुमच्या चेहऱ्यावर झळकते, तुमच्या वाणीतून प्रगटते आणि ती समोरच्या मनापर्यंत पोहोचते आणि मग समोरच्याचं मन हे बदलायला सुरुवात होते. अशाच अनेक विषयांवर, अनेक माहितीसोबत, तोडग्यांसोबत, उपायांसोबत आपल्याला भेटायचं आहे पुढच्या भागामध्ये. आता इथेच थांबूया. तोपर्यंत जय जगदंब.